श्री शिवाय नमस्तुभ्यं. नमः शिवाय. ओम हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती. देवादिदेव महादेव म्हणजेच नाथांचे नाथ भोलेनाथ, विश्वपती, अधिपती, सांब सदाशिव, उमापती यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत. चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात. शिवपुराण कथेत असे म्हटले आहे की माता पार्वतीने भोलेनाथाला प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती आणि 16 सोमवारचा उपवास सुद्धा केला होता. यावर प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारलं. तेव्हापासून या दिवशी सोमवारचा व्रत पाळण्याची खूप श्रद्धा आहे. आपण सोमवारच्या दिवशी व्रत शक्य नसेल तर निदान 1 लोटा जल आणि हे प्रभावशाली उपाय मनोभावे आणि प्रसन्न मनाने आवर्जून करावेत. भगवान शिवशंकराचे सोमवारच्या दिवशीचे चमत्कारिक असे आणि प्रभावशाली 19 उपाय. नंबर 1. तुमच्यात आत्मविश्वास कमी असेल तर सोमवारी भगवान भोलेनाथाची मनोभावे पूजा करा. या दिवशी सकाळी स्नान करून पांढरा, हिरवा किंवा पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करून भगवान भोलेनाथाला गंगाजल आणि अक्षदा द्विजेश्वर महादेव या नामाचे स्मरण करत अर्पण करा. असे केल्याने आत्मविश्वास वाढतो, आत्मविश्वासात वाढ होते, आरोग्यविषयक समस्या दूर होतात. नंबर 2. बेलपत्र ही वनस्पती सर्व नकारात्मक ऊर्जा काढून टाकते आणि वातावरणात सकारात्मकतेने भरते, चांगले आरोग्य आणि समृद्धी देते. शिवाय बेलपत्राच्या झाडाखाली शिवशक्ती या नामाचा 2 मातीचा दिवा प्रज्वलित केल्याने शिक्षणाचा खूप मोठा फायदा होतो. वाईट नजर घरापासून दूर ठेवण्यासाठी घराच्या आजूबाजूला निदान 1 छोटेसे तरी बेलपत्राचे झाड आवर्जून लावावे. बेलपत्राचे झाड घरातील प्रत्येक सदस्याचे आरोग्य राखण्यासाठी आणि घरातील सदस्यांमधील मतभेद दूर करण्यासाठी वायव्य दिशेला मध्यभागी बेलपत्राचे झाड ठेवावे किंवा लावावे. नंबर 3. तुमची मुलं खूप चिडचिड करतात, हट्टीपणा करतात, तेव्हा अभ्यास करायला सांगितल्यानंतर ऐकत नसतील तर मोहरीची 31 पिवळी फुले भगवान शिवशंकराच्या मंदिरात जाऊन सोमवारच्या दिवशी प्रदोष काळामध्ये शंभेश्वर महादेव या नामाचा जप करत ते सर्व फुले मनोभावे अर्पण करावेत आणि 1 लोटा जल समर्पित करावा आणि हृदयापासून भगवान भोलेनाथाला तुमची जी काही इच्छा आहे ती लवकर पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करावी. तुम्हाला सलग 7 सोमवार हा उपाय करायचा आहे. बघा, 3 ते 4 सोमवारपर्यंत तुम्हाला फरक जाणवेल आणि अनुभवही घ्याल. नंबर 4. कौटुंबिक कलहामुळे व्यक्तीच्या प्रगतीत अडथळे निर्माण होतात. तुमच्या कुटुंबात नेहमी वादविवाद होत असेल तर सोमवारच्या दिवशी स्नान आणि ध्यान केल्यानंतर विधीनुसार महादेवाचे मनोभावे पूजा करा आणि यानंतर परिसरातील शमीवृक्षाला मनोभावे प्रणाम आणि 1 लोटा जल अर्पण करून कुटुंबाच्या कल्याणासाठी मनोभावे प्रार्थना करा. असे केल्याने कुटुंबातील कलहाची परिस्थिती सुधारेल. नंबर 5. सोमवारी पांढऱ्या रंगाचे खाद्यपदार्थ गरजू व्यक्तींना दान करावेत. यामुळे कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होते आणि घरात सुख, शांती, समाधान, सकारात्मक ऊर्जा नांदते. नंबर 6. सोमवार हा शिवपूजेसाठी समर्पित आहे. या दिवशी भोलेनाथाचा मनोभावे अभिषेक करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी अभिषेक करत शिवलिंगावर चंदन, अक्षदा, बेलपत्र, धतुरा, दूध आणि गंगाजल अर्पण करा. असे केल्याने भगवान शंकर प्रसन्न होतात आणि भक्तांना आशीर्वाद देतात. नंबर 7. तुम्हाला आर्थिक समस्या जाणवत असेल, खूप अडचणी जाणवत असतील तर सोमवारी 1.5 किलो तांदूळ घेऊन त्यातील काही शिवमंदिरात अर्पण करा आणि उरलेले तांदूळ गरजू व्यक्तींना दान करा. असे केल्याने तुमची आर्थिक समस्या सुटेल, तसेच तुमच्या घराची तिजोरी नेहमी भरलेली राहील. नंबर 8. सोमवारी भगवान शंकराची मनोपासून पूजा करावी. या दिवशी शिवलिंगावर चंदन, अक्षदा, दूध, धतुरा, गंगाजल, बेलपत्र आणि प्राजक्ताची फुले, विशेष प्राजक्ताची फुले अर्पण करून भोलेनाथांना आपल्या हृदयापासून जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती प्रार्थना करून सांगा. भोलेनाथ लवकर प्रसन्न होतील. नंबर 9. सोमवारी दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की या दिवशी संध्याकाळी काळे तीळ आणि तांदूळ यांचे मिश्रण दान केल्यास आर्थिक समस्या दूर होतात, पैशाची चणचण कधीही भासत नाही. या गोष्टीचे दान केल्याने पितृदोषाचा प्रभावही कमी होतो. नंबर 10. सोमवारी तांदूळ, गहू, डाळी, तूप, साखर, मीठ, लाकूड,
सफरचंद, आवळा, केळी, नारळ, पपई यासारख्या वस्तू गरजूंना दान कराव्यात. याशिवाय ज्या काही त्यांना गरजेच्या वस्तू आहेत त्याही दान कराव्यात. या दिवशी तुम्ही पांढरे वस्त्र दान देखील करू शकता. हे विशेष आहे आणि आवर्जून या वस्तू दान कराव्यात. भगवान भोलेनाथांना तुमची लवकर जोडी भरतात. नंबर 11, भोलेनाथांना पांढरे कमळ, चंपा, गुलाब, मंदार यांची फुले अर्पण करावे. सोमवारी तुम्ही भगवान शंकराला तूप, साखर आणि गव्हाच्या पिठाचा नैवेद्य दाखवू शकता. या दिवशी शिवचरित्र वाचू शकता. वाचल्यानंतर मनोभावे आरती करावी. यामुळे घरात सुख शांती कायम राहते. नंबर 12, प्रत्येक मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रदोष काळात शंकराची मनोभावे पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. प्रदोष काळात केलेल्या शिवाच्या उपासनेने भगवान भोलेनाथ तसेच माता जगतजननी जगदंबा माता पार्वती लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांचे सर्व दुःख क्लेश दूर करतात. नंबर 13, सोमवारी शिवरक्षा स्तोत्राचे पठण केल्याने सर्व संकटापासून मुक्ती मिळते. या दिवशी चंदनाचा तिलक लावून पांढरे वस्त्र धारण केल्याने चंद्रदोषाचा प्रभावही नाहीसा होतो, कमी होतो. नंबर 14, भोलेनाथाचे भक्त संकटापासून दूर राहतात, कारण भोले भंडारी आपल्या भक्तावर खूप कृपादृष्टी करतात. म्हणून असे म्हणतात की जे भोलेनाथाचे भक्त आहेत ते दुःख आणि दुर्दैवी स्वप्नातही फिरकत नाही. नंबर 15, भगवान शिवाची उपासना केल्याने शनिदोषापासून मुक्ती मिळते. ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की ज्याच्या कुंडलीत शनिदोष किंवा शनीच्या वाईट प्रभावामुळे जीवनात अनेक समस्या निर्माण होत असतील तर त्यावर मात करण्यासाठी त्यांनी सोमवारी विधीनुसार महादेवाची पूजा करावी. या दिवशी विशेषतः शिवलिंगाला शमीचे पान अर्पण करा. असे केल्याने शनिदोष दूर होतो. पण लक्षात ठेवा की शिवलिंगावर शमीचे पान अर्पण करण्यापूर्वी मागील बाजूचे देठ आहे ते देठ काढून बेलपत्राप्रमाणे जलाधारीकडे देठ करावा आणि शिवलिंगाकडे पान करावे. नंबर 16, जर कुंडलीतील चंद्र दोष असेल तर तुम्हाला त्यामुळे त्रास सहन करावा लागू शकतो. चंद्रदोषामुळे मुक्ती मिळवण्यासाठी सोमवारी भगवान शिवाची मनोभावे पूजा करावी. या दिवशी भगवान शिवाच्या मूर्तीची पूजा करा ज्यामध्ये त्यांनी आपल्या कपाळावर चंद्र सुशोभित केला आहे. असे मानले जाते की अशा मूर्ती किंवा भगवान शंकराचे छायाचित्र लावण्याने चंद्रदोषापासून होणारा त्रास दूर होतो. नंबर 17, जेव्हा देवी लक्ष्मी कोपते किंवा तिची अवकृपा होते तेव्हा व्यक्तीला आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. तर तुम्हालाही पैशासंबंधी समस्या भेडसावत असेल तर त्यापासून सुटका मिळवण्यासाठी सोमवारी पांढऱ्या चंदनाने म्हणजेच स्फटिकाने बनवलेल्या शिवलिंगाची मनोभावे पूजा करा. त्यामुळे पैसा आणि धनाची टंचाई कधीही भासणार नाही. नंबर 18, जर तुमची काही विशेष इच्छा असेल जी तुम्हाला लवकरात लवकर पूर्ण करायची असेल तर सोमवारी भगवान शिवाची पूजा करा. पूजेमध्ये महादेवाला गंगाजल, बेलपत्र, भांग, धतुरा, मध, सुपारी, वेलची, लवंग इत्यादी वस्तू महादेवाला अर्पण कराव्यात. या वस्तू दक्षिण दिशेला अर्पण करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. नंबर 19, सोमवारी भगवान शिवशंकराच्या मंदिरात 1 लोटा जल, त्यामध्ये 5 पिंपळाची पाने, चिमूटभर काळे तीळ, हळकुंडाचा छोटा 1 तुकडा हे सर्व साहित्य भगवान भोलेनाथाला मनोभावे कुंदकेश्वर महादेव या नामाचे स्मरण करत शिवलिंगावर समर्पित करावे. 3 दिवसाच्या आत कळेल की तुमच्या घरात जे काही दुःख, आजारपण आहे ते नक्की पूर्ण झालेले असेल. स्व अनुभव. मैत्रिणींनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा किंवा ओम नमः शिवाय टाईप करून आपल्या चॅनलला आत्ता लगेच सबस्क्राईब करून लाईकही करा. हर हर महादेव. धन्यवाद.